सुतारवाडी नाक्यावर राज्यमंत्री आदिती तटकर यांचे जल्लोषात स्वागत। नवनिर्वाचित राज्यमंत्री आदिती सुनील तटकरे या राज्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच सुतारवाडी नाक्यावर सुतारवाडी व दुरटोली ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जल्लोषात जंगी स्वागत करण्यात आले। आदिती तटकरे यांचे सायंकाळी रोहा कोलाड मार्गे सुतारवाडी नाक्यावर आगमन होताच फटाक्यांची आतिषबाजी व बँजो पथकाने त्यांचे स्वागत झाले। सुवासिनींनी ओवाळणी केली। येरळ ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ विमल दळवी, सदस्य संध्या मोरे, माजी उपसरपंच दशरथ साळवी, बाळकृष्ण आयरे, चिंतामण दळवी, ज्येष्ठ व्यापारी मोहनशेठ दोशी, प्रभावती देशमुख, संतोष देशमुख, संगीता महाडिक, विजय सावंत, कलाताई डवले, प्रकाश मोरे, माणिकराव सावंत, सूर्यकांत दळवी, तानाजी दळवी, मनोज दळवी, चंद्रकांत साळवी, चंद्रकांत कोरपे, संदीप चिविलकर आदींसह अनेक नागरिकांनी आदिती तटकरे यांच्या स्वागतास उपस्थिती दर्शवली। यावेळी सामाजिक कार्यकर्त्या प्रभावती देशमुख, माणिकराव सावंत, येरळ सरपंच सौ विमल दळवी, विजय सावंत, बाळकृष्ण आयरे आदींनी राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या कर्तृत्वाबद्दल गौरवोद्गार काढले। पहिल्या जिल्हा अध्यक्ष होत्या आणि त्यांनी आमच्या भागात भरपूर कामं केली आणि आता राज्यमंत्री झाल्यात, त्याबद्दल आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो। आज सुतारवाडी ग्रामपंचायत येरळ त्याचकडून आमच्या कैलासवासी जगत तटकरे, दत्ताराम गणपत तटकरे यांचे चिरंजीव आणि आजचे खासदार सुनीलजी तटकरे आणि यांची कन्या आदिती तटकरे या 2.5 वर्ष जिल्हाध्यक्ष होत्या आणि जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर श्रीवर्धन मतदारसंघातून अटीतटीची लढत देऊन त्या निवडून आल्या, भरघोस मतांनी निवडून आल्या आणि आज त्यांच्या मूळ गावी ते येणार आहेत मंत्री होऊन। आज त्या राज्यमंत्रीपद त्यांना मिळालेलं आहे, तर आज या पंचक्रोशीमध्ये सर्वांना आनंद झालेला आहे आणि त्याप्रमाणे आज सर्व कार्यकर्ते, महिला, ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने आज त्यांचा या सुतारवाडी नाक्यावर सत्कार करण्यात येत आहे। तर आम्हाला या गोष्टीचा अभिमान आहे आणि ते याच्या पुढेही जे आहे ते सगळं आमचे साहेबच करू शकतात, अशा उद्देशाने आम्ही आज त्यांचा हा सत्कार करतोय। सुतारवाडीचे रहिवासी आहे, तसे ते जिल्हा परिषदेचे 2.5 वर्षे अध्यक्ष झाले। त्यानंतर त्यांनी श्रीवर्धन मतदारसंघातून त्या निवडून आल्या, श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आल्या। त्यानंतर ते आता राज्यमंत्री झाले, त्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी सुतारवाडी ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील सर्व सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सर्व सदस्य इथं हजर आहेत। त्यांची वाट पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थ जमलेले आहेत। ग्रामपंचायतीच्या सरपंच दळवी या आदित्यताई तटकरे मतदारसंघातून भरघोस मताने निवडून येऊन आज त्यांची राज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आज आम्ही सुतारवाडी येथे त्यांच्या अभिनंदन स्वागतासाठी आज आम्ही तिथे उपस्थित आहोत। सर्व येरळ सदस्य, सर्व ग्रामस्थ त्यांची आम्ही स्वागतासाठी उभे आहोत। रायगड जिल्हा खासदार सुनील तटकरे यांची कन्या आदिती सुनील तटकरे ह्या जिल्हा परिषद सदस्य आता आमदार झाल्या, राज्यमंत्री झाल्या, त्यांच्या संदर्भ आमची सर्व ग्रामपंचायत सर्व सदस्य त्यांची वाट बघत आहेत, त्याबद्दल मी 2 शब्द बोलते। आपले आधारस्तंभ सुनील तटकरे यांची कन्या
रोहाची राशीची राणी आदिताई तटकरे ह्या आज राज्यमंत्री पदावरती त्यांची निवड झाल्याबद्दल आपण येरळ पंचकृषीमधले सर्व सुतारवाडी, येरळ, धुटोली, गौलवाडी हे सर्व त्यांचे अगदी आभार मानण्यासाठी थांबले आहोत आणि सर्वांना त्यांना शुभेच्छा देऊन आणखी आज राज्यमंत्री झालेत, उद्या मुख्यमंत्री होतील एवढी आपली अपेक्षा आहे. एवढे बोलतो मी.